पण समोर दिसत होता ते यश आणि खाली दिसत होता तो मृत्यू. अरे बघावं काय, बघता बघता सांगावं, हे आई भवानी, हे आई शिवाई देवी, हे जगदीश्वरा, हे रायरेश्वरा, माझ्या मावळ्यांना सुखरूप गडावर पोहोचवले. बघता बघता दोन मावळे गडावर पोहोचले. दोर बांधला, गडावर दोर खाली सोडला आणि आवाज दिला, सुभेदार दोर बांधाय. शब्द तानाचे माणूस रे नाही ऐकले. आज तसं निघालं तानाचे माणूस रे मेला तलवार कोणती. जगदीश्वराचं दर्शन घ्यावं, जगदीश्वराला हात जोडावे, भवानी मातेला हात जोडावे, कोणाला हात लावावा. सर 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 करत पावलेवर निघाले. तानाचे माणूस रे, सूर्याचे माणूस रे, पावले सरात नवर आले. बघता बघता घरावर आवाज झाला, मेल्याच्या दरबारी उपसल्या. हरे हरे कापाकापी सुरू झाली होती. रक्ताच्या शिरकांड्या उडत होत्या. रक्त रक्त कोणाच्या मातीवर अभिषेक घालत होते. रक्त रक्ताला नाहून निघत होते. रक्ताचे बाण घरावर वाहायला लागले होते. कुणाचा हात तुटल्या जात होता, कुणाचं मस्तक छाटल्या जात होते, तर कुणाची छाती फाटल्या जात होती. रक्त रक्त गडावर उडत होतं. आज तो यमराज सुद्धा थांबला असेल. काय घडतं या गडावर, कोण उतरलंय. तानाचे माणूस रे एका वेड्या माणसासारखे निघाले होते. ईश्वर त्याला कापत होते. रक्ताचा अभिषेक गडावर होत होता. तसा गडून जागा झाला उदय भान. कौन आया है, वो जो मरकट्ठे आए हैं. ये तो रात को कभी आते नहीं. शब्द ऐकला, कोण आया है, वो जो तानाचे आया है. हा शब्द ऐकला, मेल्याचा दरबार उपसली, धार हातात घेतली, उदय भान निघाला. आला माझ्या तानाचे माणूस त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि उद्गार झाला, हे हे तानाचे, जो अपनी जान गवा रहा है, आ हमारे पास जहांगीर देंगे, वतनदारी देंगे, मनसबदारी देंगे, जो चाहोगे वो सब कुछ तुम्हें मिलेगा. आओ. तानाचे माणूस अरे म्हणाला, हे झाला, आम्हाला बोलण्यात गुंतवू नको. नरमच्या सोबत मेल्याच्या तलवारी उपसल्या होत्या.